इकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष असतानाच आमदार प्रतिभा धानोरकर शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वरती पोहोचलेले आहेत। काल काँग्रेसची सीईसीची बैठक पार पडली। यामध्ये चंद्रपूर मतदारसंघासंदर्भात निर्णय राखून ठेवण्यात आलेला होता। निलेश बुधावले या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, अमोल, काही वेळामध्येच महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोणकोणते उमेदवार असतील याची निश्चिती तर होईल। सध्या आपण जर पाहिलं तर जवळपास 6-7 उमेदवार काँग्रेसचे जे असतील त्यांची नावं सध्या बाहेर आलेली आहेत आणि त्यावर प्रचंड प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे। यावर सगळ्यात जास्त चर्चेची सुरू आहे ती चंद्रपूरच्या लोकसभा मतदारसंघाबाबत, कारण या ठिकाणाहून सुरुवातीपासूनच शिवानी वडेट्टीवार आपली उमेदवारी मागत होत्या आणि त्यासाठी केंद्रीय नेतृत्वांना जाऊन थेट त्यांची भेट देखील त्यांना घेतली होती। मात्र आता या ठिकाणी जो एक वेगळंच टर्न आल्याचं पाहायला मिळतंय, कारण या ठिकाणाहून विजय वडेट्टीवार उमेदवार असतील अशा पद्धतीची आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। आजच महाविकास आघाडीचे नेते या संदर्भात निर्णय घेतील। तर दुसरीकडे या ठिकाणी जे खासदार होते त्यांच्या जागी त्यांची पत्नी असणारी धानोरकर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी त्या प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। काल नुकतीच सोशल मीडियामध्ये त्यांना देखील एक पोस्ट लिहिली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांना स्पष्टपणे उल्लेख केला होता की कार्यकर्त्यांनो, तुम्ही शांत राहा, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यालाच उमेदवारी मिळेल आणि आपणच त्या ठिकाणाहून विजयी होणार आहोत अशा पद्धतीचा एक विश्वास देताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आजच्या या महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आणि धानोरकर पुन्हा एकदा उमेदवारी घेऊन येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। महत्त्वाचं आहे। निलेश, अपडेट तुमच्याकडूनच घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।